नमस्कार मित्रांनो, कथासंग्रहाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत आजवर अनेक पराक्रम जन्माला आले. त्यात स्त्री पुरुष असा भेद करताच येणार नाही. त्यातलंच एक लखलखतं नाव म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ आणि गोमटीच येतात. छत्रपतींच्या बाबतीत बघितलं तर संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांचा इतिहास बघता यात काही नाविन्य वाटणार नाही. पण छत्रपतींच्या मुली देखील तेवढ्याच पराक्रमी आणि कर्तबगार होत्या. हे तुम्हाला माहीत आहे का? इतिहासाच्या पानावर हरवलेल्या छत्रपतींच्या त्या 6 शलाकांविषयी कोणालाच फारसं माहीत नाही. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपतींच्या रणरागिणींबद्दल जाणून घेऊया. महाराजांना एकूण 6 मुली होत्या. त्यामध्ये सकवारबाई उर्फ सखूबाई, अनामिका उर्फ अंबिकाबाई आणि रानूबाई या 3 सईबाईंच्या मुली. तर दीपाबाई या सोयराबाईंच्या कन्या होत्या. तसेच राजकुंवरबाई आणि कमळाबाई या 2 सगुणाबाईंच्या कन्या होत्या. त्यात महाराजांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या सखूबाई यांचा जन्म सन 1648 मध्ये झाला. त्या सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे त्या राजांच्या फार लाडक्या होत्या. फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ पुत्र महादजी नाईक निंबाळकर यांच्याशी सखूबाईंचा विवाह 1656 मध्ये महाराजांनी पुण्यात लावून दिला. या लग्नाला स्वतः सईबाई राणीसाहेब उपस्थित होत्या. फलटणच्या नाईक निंबाळकरांचे घराणे अत्यंत पराक्रमी आणि शौर्यशाली होतं. नाईक निंबाळकर घराण्याशी भोसले घराण्याचे पूर्वपार संबंध चालत आले होते. शहाजीराजांचे, जिजाऊसाहेबांचे आणि शंभूराजांचे आजूळसुद्धा नाईक निंबाळकर घराणेच होते. वंगपाळ 12 वजिरांचा काळ अशी ख्याती असलेलं ते निंबाळकर घराणं होतं. महाराजांच्या जावयाने म्हणजेच महादजी निंबाळकर यांनी स्वराज्यासाठी कितीतरी सहकार्य केले होते. पुढे जाऊन संभाजीराजांना मुकरब खानानं पकडलं. त्यावेळी महादजीसुद्धा मुघलांच्या हाती लागले आणि औरंगजेबाने त्यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद करून ठेवले आणि काही दिवसांनी तिथेच महादजी राजांचा मृत्यू झाला. आणि इकडे फलटणला त्यांच्या पत्नी सखूबाई राणीसाहेब सती गेल्या. महाराजांनी सखूबाईंना पुरंदर तालुक्यातले वाले हे गाव चोळी बांगडीसाठी इनाम म्हणून दिलं. रॉयल छत्रीबाग इथे सखूबाईंची समाधीसुद्धा आहे. महाराजांची दुसरी कन्या म्हणजे रानूबाई साहेब. रानूबाई साहेब जणू शंभूराजांच्या दुसऱ्या आईच होत्या. 3 बहिणींच्या पाठीवर झालेल्या शंभूराजांवर त्यांचं खूप प्रेम होतं. जन्मदाती आई आपल्याला सोडून गेली आणि आपला भाऊ लहान आहे, त्याला आईची आठवण सुद्धा येऊ नये म्हणून रानूबाई साहेब शंभूराजांना स्वतःच्या मांडीवर खेळवायच्या. त्यांच्यासाठी अंगाई गायच्या. अंगाई ऐकत ऐकत शंभूराजे रानूबाईंच्या मांडीवर झोपून जायचे. महाराज जेव्हा मोहिमेहून गडावर यायचे तेव्हा सगळ्यात आधी ते आऊसाहेबांचे दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर त्यांची नजर शोधायची ती शंभू बाळांनाच. पण जेव्हा राजे त्यांना रानूबाईंच्या मांडीवरती झोपलेले बघायचे तेव्हा राजांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जायचा. रानूबाई स्वतः संस्कृत भाषेमध्ये पारंगत होत्या. तलवारबाजीमध्ये सुद्धा पारंगत होत्या. मग काय, आऊसाहेबांच्या देखरेखीखाली त्या शंभूराजांना तलवारबाजी सुद्धा शिकवायच्या. महाराजांच्या तिसऱ्या कन्या अंबिकाबाई राजे महाडिक त्या जणू महाराजांची सावलीच होत्या. त्यांचा जन्म 1654 मध्ये झाला. राजकारणात त्या महाराजांसारख्या चतुर आणि खुशाग्र होत्या. महाराजांचे मुख्य सरदार असलेल्या महाडच्या हरजीराजे महाडिक तारळेकर यांच्याशी 1668 मध्ये त्यांचा विवाह झाला. महाराजांच्या कर्नाटक मोहिमेत हरजीराजांनी थोर पराक्रम गाजवला होता. त्यामुळे राजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी दिली होती. संभाजीराजांच्या काळात हरजीराजेंनी कर्नाटकसह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंझावाती आक्रमापासून वाचवून शाबूत ठेवला होता. त्यांच्या गैरहजेरीत अंबिकाबाई त्यांचा कारभार सांभाळत होत्या. महाराजांची चौथी कन्या दीपाबाई त्यांचा उल्लेख जरी शिवचरित्रात येत असला तरी त्यांच्याबद्दल फारशी माहिती ऐतिहासिक कागदपत्रात सुद्धा आढळून येत नाही. शिवरायांच्या हेर खात्यातील प्रमुख सरदार विश्वासराव उर्फ विसाजीराव यांच्याशी त्यांचा विवाह झालेला उल्लेख 1-2 ठिकाणी आढळून येतोय. याशिवाय त्यांचा इतिहास अज्ञातच आहे. महाराज आणि सगुणाबाई यांच्या कन्या असलेल्या राजकुंवरबाई या राजशिर्के घराण्याच्या सुनबाई होत्या. सूर्यवंशी आणि क्षत्रिय राजशिर्के घराण्याचं
रामराज्य काळापासूनचं संदर्भ पाहायला मिळत आहेत. प्रभू रामचंद्र जेव्हा निज धामास गेले त्यावेळी राज शिर्के घराण्यानं आपली पहिली गादी हस्तिनापूर येथे स्थापन केली. कुटर बादशाह म्हणून ओळखले जाणारं राज शिर्के घराण्याचं पूर्वज दिल्लीच्या तख्तावर सुद्धा राज्य करत होते. इतिहासात सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जाणारं चालुक्य राजाशी सुद्धा त्यांचं राजकीय घनिष्ठ असं संबंध होते. अगदी शिरकान, महाड, कोकण, रायगड ते अगदी दक्षिणेला सावंतवाडीपर्यंत शिर्के घराण्याचं राज्य होतं. विशाल असं आरमार असलेल्या या घराण्याकडे सन 1100 ते 1400 दरम्यान स्वराज्याचा ताज रायगड सुद्धा होता. याच घराण्याचा विस्तार पाहता राजांनी गणोजीराजे शिर्के यांना आपलं जावई करून घेत राजकुंवरबाईंशी त्यांचा विवाह केला आणि शिर्के घराण्याशी आपले संबंध प्रस्थापित केले. सगुणाबाई राणीसाहेबांच्याच दुसऱ्या कन्या असलेल्या कमळाबाईंचा विवाह स्वराज्याचे सरनोबत असलेले नेतोजी पालकर यांच्या मुलाशी म्हणजेच जानोजी पालकर यांच्याशी झाला. नेतोजींना बाटवून त्यांना मुहम्मद खुली खान केल्यानंतर तब्बल 9 वर्षांनी परतलेल्या नेतोजींना परत स्वधर्मात घेण्यासाठी आणि लोकांनी परत त्यांना स्वधर्मात स्वीकारण्यासाठी महाराजांनी आपल्या कन्येचा विवाह नेतोजींच्या मुलाशी करून त्यांच्याशी सोयरीक जोडली. मित्रांनो, अशा या होत्या शिवरायांच्या 6 रणरागिणी, ज्या इतिहासाच्या पानावर क्वचितच उमटलेल्या दिसत आहेत. पण त्यांच्यामुळे राजांनी हिंदवी स्वराज्याची मुळे अनेक घराण्याशी जोडून स्वराज्याचं वटवृक्ष वाढवलं. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती ऐकायला आवडेल. धन्यवाद.